हॅलो, नमस्कार. स्मार्ट वर्क विथ सूरज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत, ज्यामध्ये आपण 60 दिवसामध्ये संपूर्ण GK-GS कंप्लीट करणार आहोत, ते पण MCQ स्वरूपात. ह्या सिरीजचा उद्देश जी तुमची अपकमिंग एक्झाम आहे, म्हणजेच पोलीस भरती येणारी, त्यानंतर SSC GDची एक्झाम, MTSची एक्झाम, त्याचबरोबर येणाऱ्या ज्या सर्व काही सरळ सेवा आहे त्याचा संपूर्ण GS पोर्शन आपण हा सिरीजमध्ये कंप्लीट करणार आहोत. तर आजचा हा आपला पहिला व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण इकॉनॉमिक्स रिलेटेड मोस्ट इम्पॉर्टंट टॉप 100 MCQ करणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, आपला भारतामध्ये चलन जारी करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, म्हणजेच RBI. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर फ्लॅट मनी म्हणजे काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, शासनाच्या आदेशाने चलन म्हणून मान्यता दिलेला पैसा, म्हणजेच गव्हर्मेंट जी काही करन्सी इश्यू करते किंवा लागू करते तिला फ्लॅट मनी म्हणू शकतो आपण. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतात 1 रुपयाच्या नोटीवर किंवा 1 रुपयाची नोट कोण जारी करते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, वित्त मंत्रालय. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर चौथा क्वेश्चन आहे, चलनाच्या मागील बाजूस असणारा शब्द म्हणजेच गॅरंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आहे ऑप्शन सी, पैसा केंद्र सरकार हमी देतो, म्हणजेच ह्या पैशासंबंधित केंद्र सरकार हमी देते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतात चलन नोटावर स्वाक्षरी कोण करतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, RBI गव्हर्नर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारताची पहिली बँक कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, बँक ऑफ हिंदुस्तान, जिची स्थापना 1770 करण्यात आली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर SBIचे पूर्ण रूप काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, स्टेट बँक ऑफ इंडिया. त्यानंतर शेड्यूल बँक कोणत्या अधिनियमाखाली नोंदविली जातात? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934, म्हणजेच RBI ॲक्ट 1934. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर बँकेत CRR ह्याचा अर्थ काय असतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, कॅश रिझर्व्ह रेशिओ. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर SBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 1955 म्हणजेच 1 मे 1955 SBIची स्थापना करण्यात आली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. RBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1935. RBI ॲक्ट 1934 यानुसार 1935 RBIची स्थापना करण्यात आली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील केंद्रीय बँक कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर RBIचे मुख्यालय कुठे आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, मुंबईमध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन. तर रिझर्व्ह बँक अधिनियम कधी लागू झाला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, 1934, म्हणजेच RBI ॲक्ट 1934 लागू करण्यात आला.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर RBIच्या प्रतीकावर कोणता प्राणी व वृक्ष आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, वाघ आणि पाम वृक्ष. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर चलनवाढ मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, उपभोक्ता किंमत निर्देशांक म्हणजेच कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर रेपो रेट म्हणजे काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, RBI कडून बँकांना दिला जाणारा व्याजदर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? हे रेपो रेटच्या विरुद्ध आहे, ज्यामध्ये बँका RBI कडे ठेवा करताना मिळवला जाणारा व्याजदर. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतातील राष्ट्रीयकरण झालेली पहिली बँक कोणती आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी, इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. याचेच रूपांतर 1955मध्ये SBI मध्ये करण्यात आली होती. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये बँकेचे पहिले राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 1969मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतामध्ये दुसऱ्या टप्प्यात बँकेचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 1980च्या दरम्यान. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये चलन फुगवटा नियंत्रणाचे प्रमुख साधन कोणते? म्हणजेच महागाई. तर महागाई नियंत्रणाचे प्रमुख साधन कोणते आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, चलनविषयक धोरण म्हणजेच मॉनिटरी पॉलिसी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर बँकाचे कामकाज नियंत्रित करणारा प्रमुख अधिनियम कोणता? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, बँक अधिनियम 1949. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर नाबार्डची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 1982मध्ये करण्यात आली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नाबार्डचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, शेती व ग्रामीण विकासासाठी कर्ज पुरवठा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सेबी याची स्थापना कधी करण्यात आली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1988मध्ये. आणि याची कायदेशीर लागू हा 1992मध्ये झाला. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये लीड बँक स्कीम कधी सुरू झाली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1969मध्येच. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये रिजनल रूरल बँक कधी सुरू झाली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1975मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. RBIचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे इथे RRBचे म्हणजेच रिजनल रूरल बँकचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, ग्रामीण भारतातील किंवा ग्रामीण भागातील लोकांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर सिडबी म्हणजे काय? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक म्हणजेच स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. सिडबीची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1990मध्ये. त्यानंतर भारतात म्युच्युअल फंड ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या बँकेने आणली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, SBIने. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. ICICI बँक कधी स्थापन करण्यात आली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी, 1994मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर HDFC बँकेची स्थापना कधी करण्यात आली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी, 1994मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया.
तर भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कोणती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी SBI. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात ATM सेवा प्रथम कोणत्या बँकेने सुरू केली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी HSBC. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. नेफ्ट म्हणजे काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर RTGSचे पूर्ण रूप काय आहे? तर याचा फुल फॉर्म विचारला आहे. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट. नेफ्ट आणि RTGS ह्या दोन्ही मनी ट्रान्सफर सिस्टीम आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. IMPS म्हणजे काय किंवा याचं फुल फॉर्म काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए इमिजिएट पेमेंट सर्व्हिस. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. UPI सेवा भारतामध्ये कधी सुरू करण्यात आली? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2016 त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर भारतामध्ये चलनविषयक धोरण कोण तयार करते? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी RBI. त्यानंतर CRR कुठे ठेवावा लागतो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी RBI कडे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर SLR म्हणजे काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ म्हणजेच स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. SLR कुणाकडे ठेवावा लागतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी स्वतःच्या बँकेत रोख सोने किंवा सरकारी रोख स्वरूपात ठेवावा लागतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. MSFचा अर्थ काय आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए मार्जिन स्टँडिंग फॅसिलिटी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी RBI कडून सरकारी रोखीची खरेदी विक्री. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर RBIचे पहिले गव्हर्नर कोण आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सर ऑस्बॉर्न स्मिथ. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचे किंवा भारतीय वंशाचे पहिले RBI गव्हर्नर कोण आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए CD देशमुख. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर RBIच्या सध्याच्या गव्हर्नरचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 4 वर्षाचा असतो. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 50वा क्वेश्चन. भारतामध्ये चलन फुगवटा जास्त असल्यास RBI काय करते किंवा काय करेल? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी रेपो रेट याच्यामध्ये वाढ करेल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये चलनघट म्हणजेच डिप्लेशन असल्यास RBI काय करेल? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी रेपो रेट कमी करेल. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. RBI कोणत्या प्रकारच्या बँकांना लायसन्स देते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्वच म्हणजेच अनुसूचित व गैर अनुसूचित बँक म्हणजेच शेड्यूल बँक किंवा नॉन शेड्यूल बँक. त्यानंतर सहकारी बँक पेमेंट बँक या सर्वांना RBI लायसन्स देते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्य काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी चलन जारी करणे व चलनविषयक धोरण तयार करणे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील मौद्रिक धोरण समितीमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 6 सदस्य असतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. मौद्रिक धोरण समितीचे प्रमुख कोण असते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी RBI गव्हर्नर असतात. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर RBI याच्या छापखान्यापैकी एक कुठे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी नाशिकमध्ये आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात चलन नाणी तयार करण्यात
किंवा तयार करणारा प्राधिकरण कोणता आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी टकसाळ विभाग म्हणजेच मिंट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात 50 रुपयाच्या नोटीचा रंग कोणता आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए निळा. त्यानंतरचा 2000चा, तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए जांभळा. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील चलन नोटावर कोणाचे चित्र असते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महात्मा गांधी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात चलनविषयक धोरण कोण तयार करते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी RBI. त्यानंतर CRR कुठे ठेवला जातो? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी RBI कडे. त्यानंतर SLR म्हणजे काय? तर स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ. हे थोडं क्वेश्चन रिपीट झालेले आहे. इथून सुरू करू. तर RBI कोणत्या प्रकारच्या बँकांना लायसन्स देते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी सर्व बँकांना. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. एकसष्टवा क्वेश्चन पाहूया. भारतात पहिली पेमेंट बँक कोणती? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए एअरटेल पेमेंट बँक. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये पेमेंट बँक जास्तीत जास्त किती वेळा किंवा किती ठेवी स्वीकारू शकते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2 लाख. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. NPCIचे संपूर्ण रूप काय? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. NPCIची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 2008 मध्ये करण्यात आली. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर रुपे कार्ड कोणाच्या अंतर्गत सुरू करण्यात येते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी NPCIच्याच. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारत बिल पेमेंट सिस्टम कोण चालवते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी NPCI. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. IMPS सेवा किती वेळ उपलब्ध असते? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 24/7. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भीम ॲप कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी UPIवर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील सर्वात मोठा बँकिंग नेटवर्क कोणत्या बँकेकडे आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी SBI कडे आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. चेक ट्रंकेशन सिस्टम कधी सुरू करण्यात आली आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 2008 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. चेकमध्ये MICR याचा अर्थ काय असतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकॉग्नायझेशन. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. CTS 2010 मालकांचा संबंध कोणाशी आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी चेकबुक. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. NPA म्हणजे काय? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणजेच परफॉर्मिंग ॲसेट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. NPA म्हणजे किती दिवसानंतर घोषित केला जातो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 90 दिवसानंतर म्हणजेच 3 महिन्यानंतर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. KYC याचा अर्थ काय आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए नो युअर कस्टमर. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये KYC प्रक्रिया कोणासाठी बंधनकारक आहे? तर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी वरील सर्वच म्हणजेच बँक खाते उघडताना, म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट करताना, त्याचबरोबर विमा पॉलिसी घेतानासुद्धा KYCची आवश्यकता असते. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए ग्रामीण भागातील लोकांना बँकेची सेवा उपलब्ध करून देणे.
त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर PM जनधन योजना कधी सुरू झाली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2014 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जनधन खात्यात कमाल किती शिल्लक ठेवावी लागते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 50,000 रुपये. त्यानंतरचा क्वेश्चन आहे. जनधन खातेदाराला किती रुपयाचा अपघाती विमा मिळतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2 लाखांचा. त्यानंतर आता थोडं इंटरनॅशनल संस्था किंवा आंतरराष्ट्रीय ऑर्गनायझेशन व त्याच्या संबंधित इकॉनॉमिक्स रिलेटेड क्वेश्चन पाहूया. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच IMF याची स्थापना कधी झाली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 1945 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. IMFचे मुख्यालय कुठे आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी वॉशिंग्टन DC मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. जागतिक बँक म्हणजेच वर्ल्ड बँक याची स्थापना कोणत्या परिषदेत झाली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ब्रिटन वूड परिषद. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर जागतिक बँकेचे म्हणजेच वर्ल्ड बँकचे मुख्यालय कुठे आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी वॉशिंग्टन DC मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. तर WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याची स्थापना कधी करण्यात आली आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 1995 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील पहिली अर्थसंकल्प कोणी सादर केलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए RK मनसुमुख चेट्टी यांनी केलेला आहे 1947 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी सादर केलेला आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 26 नोव्हेंबर 1947 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात अर्थसंकल्प कोण सादर करत असतो? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी वित्तमंत्री. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतात अर्थसंकल्प सादरीकरणाची लगभग तारीख किती आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 1 फेब्रुवारी. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतातील अर्थसंकल्पाला काय म्हणतात? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. फिजिकल डेफिसिट म्हणजे काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी सरकारचा एकूण खर्च व महसूल व कर्ज याच्यातील फरक. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन ए महसूल उत्पन्न व महसूल खर्चातील फरक. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारताचा पहिला पंचवार्षिक योजना कालावधी कोणता आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 1951 ते 1956 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 1950 मध्ये. त्यानंतर नियोजन आयोगाऐवजी नीती आयोग याची स्थापना कधी करण्यात आली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी 2015 मध्ये. त्यानंतर नीती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी अरविंद पनगरिया. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. भारतामध्ये सर्वाधिक बँक शाखा कोणत्या राज्यात आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर भारतामध्ये डिजिटल इंडिया कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 2015 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया. 99वा मुद्रा योजना कधी सुरू करण्यात आली? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी 2015 मध्ये. त्यानंतरचा क्वेश्चन पाहूया शेवटला. मुद्रा योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाचे 3 प्रकार कोणते आहे? तर याचा करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी शिशु, किशोर आणि तरुण. याचबरोबर आपले टॉप 100 क्वेश्चन संपलेले आहे.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअरसुद्धा करा. धन्यवाद.